35 मिनिटांचा टायमिंग असणार आहे एका इनिंग साठी, याची देखील नोंद घ्या. लेट्स प्ले. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चांगल्या पद्धतीने फटका मात्र घेऊन काढलाय मिड विकेट झोन मध्ये. तिकडे मात्र त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होणार आहेत. अर्थातच अकाउंट खाते इथे ओपन झाले गेले. एक धाव जी मात्र धावफलकावरती. दोन सलामीचे बॅटर, दोन फलंदाज वराळे टीमच्या मैदानावरती सलामीला बॅटिंग करत आहेत. एका बाजूने आपण सुदेश आणि सुमित पवार यांना देखील मात्र आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. सुदेश ऑन स्ट्राइक, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा. छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत मावळ या टीमकडनं नारायण साबळे यांना देखील मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 2 जी मात्र मैदानावरती खेळवली जात आहे. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल या चेंडूवरती. सुदेश होतील फेल. धक्का क्रमांक 1 वराळी टीमला. काय सुंदर झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलाय फलंदाज. सुदेश देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. सुदेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहे. नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे या टीमकडनं सुमित ढगे यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. क्वार्टर फायनल नंबर 2. आजची क्वार्टर फायनल कोण जिंकणार, कोणाच्या नावावरती आजचा दिवस राहणार, या स्वराज्य चषकाचा हे पाहणं फार महत्वाचं राहील. जबरदस्त मॅच, सुंदर मॅच आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूने सुमित ढगे आहेत, दुसऱ्या बाजूने सुमित पवार यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नारायण साबळे इथे मात्र पुन्हा एकदा तयार असणार आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर स्वरूपाचा चेंडू होता, अप्रतिम स्वरूपाचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त एकच धाव जी मात्र धावफलकावरती आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुंदर मॅच, अप्रतिम सामना. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील बॅकवर्टला घेऊन काढलाय. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केलं दरम्यान तोपर्यंत साजवाज 2 धावा ज्या मात्र मैदानावरती बलून पूर्ण करण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढले गेले. धावफलकावरती धावा, तब्बल 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस फटका तर खेळलाय, तिकडे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिकडे मात्र पुन्हा एकदा चुकी करेल. झेल ड्रॉप झालेला आहे, जीवदान भेटेल. हे जीवदान किती महागात पडेल, येणारा काळ, येणारी षटक या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये तुम्हा आम्हाला सांगून जाणार आहेत, मैदानावरती सांगून जाणार आहेत. जीवदान भेटल्यानंतर तिकडे मात्र त्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 5 रन ऑन स्कोर कार्ड, 5 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. नायरा 11 वराळे या टीमला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. कामशेट टीमकडनं गोलंदाज पुन्हा एकदा नारायण तयार.
पुढे सरसावत पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला गॅप शोधलाय. सुईमधनं दोरा ओवावा त्या पद्धतीचा फटका होता. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी हा चौकार. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये संपलं. धावफलकावरती धावा तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कुणी तुम्ही वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. प्रयत्न करत राहा. जे यश तुम्हाला आज भेटणार नाही ते उद्या नक्की भेटेल. परंतु प्रयत्नांना ही माघार नसते. प्रयत्न करावेच लागतात. धावफलकावरती धावा 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने स्वराज्य चषक 2025 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. बॅटर पुन्हा एकदा तयार असेल. ज्या बाई इथे मात्र थोडासा लोवर चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढले. तिकडे त्या चेंडूवरती जी मात्र 1 धाव चांगल्या पद्धतीने पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांचा जर्सी क्रमांक 10. धावफलकावरती धावा देखील किती आहेत तर 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढला. डेंजर झोनला काय तिकडे थ्रो आला होता परंतु दरम्यान धाव देखील पळून पूर्ण केली जाणार आहे. धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. P2 पॉवर प्लेचं षटक नंबर 2 ला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. सुंदर मॅच इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. कोण जिंकणार हा सामना यासाठी हा संघर्ष चालू आहे. यावेळेस इथे मात्र थोडासा लोवर चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलेला असेल. दरम्यान तिकडे मात्र धावा येणारच आहेत. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल अजूनही सांगता येत नाही. कारण आता कुठे मॅचला सुरुवात झालेली आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका अप्रतिम आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी ब्रँडेड हिट षटकार. पार हो कळेल तुला तुझी कुवत तू विजयाचा षटकार हो. काय जबरदस्त बिगिट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढले जाणार आहे. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आपण मैदानावरती पाहतोय. रोहित हा गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे. यावेळेस बॅकफुटला जात फटका तर खेळलाय परंतु बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. तिकडे मात्र दरम्यान फक्त आणि फक्त त्या चेंडूवरती एकच धावेल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती ज्यांच्या नावारूपाने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होती. स्वराज्य चषक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी. धावफलकावरती धावा आहेत 19. इकडे मात्र सुंदर फटका आहे. चेंडू जाऊन पोहोचेल. एक टप्पा घेत सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होतील. धावफलकावरती धावा स्कोरकार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 23 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र आता असणार आहे.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्ग वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. अर्थातच नारायण साबळे यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बांधणार आहोत. छत्रपती ऑरियर्स कामशेत मावळ या टीम कडनं तो मात्र गोलंदाजी करतोय. बॅटिंगच्या मार्क वरती ऑन ट्रॅक झोन मध्ये आपण सुमित ढगेला देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने सुमित पवार आहेत. दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाट चिकडा बॅकवटला चेंडू तिकडे मात्र लागून पुन्हा एकदा आतमध्ये आला दत्ता पवार यांच्याकडे. दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा वाढलं. धावफलकावरती तब्बल 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 24 रन ऑन स्कोर कार्ड. 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका तर चांगल्या पद्धतीने खेळलाय. फटका फसला जाईल. चेंडूनं उंची घेतली होती, लांबी घेऊ शकला नाही. जल टिपलाय फलंदाज या चेंडूवरती बाद. महाराष्ट्र पोलीस खेडेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सुधाकरजी शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. सुमित देखील तिकडे मात्र मैदानाच्या मध्ये बाद झालाय. सुमित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. सागर मराठे यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. बॅटिंगच्या मार्ग वरती एका बाजूने सागर मराठे असेल, दुसऱ्या बाजूने आपण बॅटर अर्थातच सुमित ढगेला देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. षटक क्रमांक देखील जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये तिसरं जे मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण नारायण साबळे यांना देखील पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहे. दिवसभरामध्ये अनेक खेळाडूंनी चांगला खेळ केला, त्यापैकीच हा एक खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी. साहेबांच्या ठिकाणी एकमत होते. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस इथे जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून इथे मात्र योग्य चेंडू पेश केला होता. जबरदस्त चेंडू होता. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्ड वरती धाबा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 24 धाबा 6 मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. सुंदर पद्धतीने फटका मात्र खेळला जाईल. चेंडूला मात्र फील्ड केलेला असेल. चांगला थ्रो देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. तिकडे आलाय. दरम्यान धावा देखील मात्र येणार आहेत. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढेल. आकडे बदलणारा खेळ हा टेनिस बॉलचा खेळ आहे. कधी काय होईल, कुठल्या चेंडूवरती काय होईल सांगता येत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचं भविष्य सांगणारा देव किंवा ज्योतिष अजून कोण जन्मलेला नाही आणि जन्माला येणार देखील नाही. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र येणार असेल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढलं. आकडे चेंज होणार आहेत. गुणलेखक आमच्या समवेत आहेत. आम्हाला स्कोर कार्ड वरती घेऊन जातील. तब्बल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. एका बाजूने सागर मराठे, दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये आपण सुमित ढगे, मान फ्रॉम वराळे मावळ. या दोन्ही खेळाडूंना आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 8 षटकांची ही मॅच आहे. क्वार्टर फायनल नंबर 2. सुंदर पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात असतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, परंतु दरम्यान एकच धाव जी मात्र येणार आहे.
एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. मित्रांनो, लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण शाळेत जायचो, परंतु शाळेत जात असताना आपण कधी कधी शाळेत गेलो नाही कशा वाचून तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून. तुम्ही आम्ही सर्वात जास्त घरच्यांचा मार देखील मात्र याच क्रिकेटच्या खेळा वाचून खाल्लाय. म्हणूनच की काय तमाम भारतीयांच्या मनावरती राज्य करणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर 3 षटक संपल्यानंतर षटक क्रमांक देखील 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती अटॅक करण्यासाठी गोलंदाज सतीश बदाले इथे मात्र तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक, तिकडे दर्शक होईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी हा चौकार. तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड. 31 धावा ज्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सुंदर मॅच, अप्रतिम असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक देखील मात्र तिकडे तैनात असतील. चेंडूला मात्र फील्ड केलं, चांगला थ्रो आला. दरम्यान एक धाव तिकडे मात्र येणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढलं. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज झाले. तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 32 रन ऑन स्कोर कार्ड. 32 धावा. हलकीसी प्लेसमेंट, शॉर्ट ऑफ कव्हर पॉइंटला हा फटका मात्र पॉवर प्लेच्या मध्ये असणार आहे. तिकडे मात्र फक्त एकच धाव आली. माइंड क्रिकेट अर्थातच प्लॅनिंग क्रिकेट देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहतोय. पूर्णपणे प्लॅन करून हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज इथे उतरलेले आहेत. सुंदर फटका आहे, जबरदस्त शॉट. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड क्वालिटीचा हा षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 39 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय, चेंडू हवेत होता. झेल टिपलाय फलंदाज जागर मराठे होतील ह्या चेंडूवरती. बाद विकेट जबरदस्त. SR शून्यापासून इथे मात्र सुरुवात करावी लागणार आहे राकेश यांना. शून्याला देखील मित्रांनो आयुष्यामध्ये खूप किंमत असते. शून्यात वाढलो, शून्यात जन्मलो, शून्याचे करून बंधन. शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे राकेश यांना. सुंदर फटका देखील मात्र खेळून काढलाय. वैयक्तिकरित्या स्वतःचा अकाउंटर ओपन करेलच, परंतु सांघिक खात्यामध्ये देखील भर पडली जाईल. धावफलकावरती धावा तब्बल 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. 4 नंबरचं षटक संपलं. धावफलकावरती धावा 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आकर्षक मानाचं करंडक, मानाचं चषक, स्वराज्य चषक 2025
वरसे गावाला बिलॉंग करणारी ही मानाची ट्रॉफी इथे मात्र संपन्न होते. दिवस क्रमांक 2 आहे. मान ऑफ द सिरीज साठी आकर्षक टू व्हीलर बाईक देखील मात्र आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहतोय. आकर्षक मानाची करंडक आहेत. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 81,111 रुपयांचं पारितोषिक आहे. कालपासनं इथे मात्र सर्व बक्षिसांसाठी संघर्ष चालू झालेला आहे. फक्त बक्षीसच नाही तर इथे स्वतःच्या नावाचा स्वतःच्या गावाचा सांघिकरित्या इथे कामगिरीचा प्रश्न पणाला लागलेला आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा कामशेतला बिलॉंग करणारा एक गोलंदाज नाव असेल विलास. विलास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार. बॅटिंगच्या मार्ग वरती बॅटर पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस इथे जर पाहिलं तर थोडासा उसाई घेणारा चेंडू बाउन्सर लेनचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. तिकडे यष्टीरक्षक दत्ता पवार यांच्याकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे. डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर. डॉट बॉल आलेला असेल. षटक क्रमांक देखील मात्र 5 जे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देखील मात्र तिकडे तैनात आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं. त्यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र मैदानावरती पदून पूर्ण केली. पाहता पाहता 2 धावा देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पदून पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढले गेले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती 43 रन ऑन स्कोर कार्ड. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. आताच्या 2 धावा तिकडे मात्र पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होतील. धावफलक पुन्हा एकदा थोडंसं चेंज होईल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिलेली असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. स्वराज्य चषकाचा हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. गोलंदाज इथे मात्र तयार असणार आहे 6व्या षटकामध्ये. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते पाहणं इथे फार महत्वाचं राहील. स्वराज्य चषक 2025 क्वार्टर फायनल नंबर 2 ला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काल देखील मात्र एक जबरदस्त क्वार्टर फायनलची मॅच आपण मैदानावरती पाहिली. एका बाजूने बाजे 11 हा संघ मात्र खेळत होता त्यांच्या विरोधामध्ये CCL लोणावळा या संघाला देखील मात्र आपण काल ह्याच मैदानावरती पाहिलं. जबरदस्त चुरशीची मॅच झाली. परंतु तिथे अंतिम क्षणी मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये काल प्रवेश करणारा पहिला संघ तिकडे मात्र ठरला बाजी 11 निलेश ढगे अँड कंपनी. आज कोणता संघ तिकडे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील.
सुंदर मॅच स्वराज्य चषक 2025 ला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6व्या क्रमांकाचं षटक सुरू होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहित तयार असणार आहे, तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्क वरती राकेश ऑन स्ट्राइक झोन मध्ये. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येईल काय, लाग झाले खेळ तरी हा खेळ देखना टेनिस क्रिकेट सारखं होईल काय. चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र फटका अप्रतिम, चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. एवन ब्रँडेड क्वालिटीचा जबरदस्त हिट, षटकार 6 धावा. थँक्यू. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 57 रन ऑन स्कोर कार्ड, 57 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असतील. चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड केले. एकच धाव, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 58 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आकडे देखील मात्र प्रत्येक चेंडूवरती चेंज होत आहेत. धावफलक वाढवण्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅट फुटला जात, चांगला फटका, चांगला स्ट्रोक, चेंडू पुन्हा सीमा पार. स्वराज्य चषकाचा हा ब्रँडेड हिट, षटकार. जितकं मार्केट करायचं होतं तुम्ही केलं, आता तुमचा पाप आलाय. आदेश धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 64 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे मावळ त्यांच्या विरोधात छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत मावळ या 2 मातब्बर संघांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जबरदस्त मॅच सुरू आहे. प्रेक्षकांची आलोट गर्दी देखील मात्र आपण या मैदानावरती पाहतोय. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. स्वराज्य चषकामध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक देखील मात्र तिकडे गेले धावत पळत. अर्थातच तिकडे मात्र धावा येणार आहेत. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होतील. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 6वा मार्गस्थ आहे. लॉंग ऑफला हा सुंदर फटका, एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, दणदणीत सनसनीत चौकार, 4 धावा. तुझी बुगीर तुझ्या जवळ ठेव, हे करू नको तू लेट्या उठ्याव. तुझी बुगीर तुझ्या जवळ ठेव, करू 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज होतील. तब्बल 70 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 70 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सायंकाळच्या सत्रातील ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. निश्चितच जर पाहिलं तर आपण सुमित ढगे यांना देखील मात्र बॅटिंगच्या मार्क वरती पाहतोय. अर्थातच वैयक्तिक 17 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. 41 धावा त्यांच्या नावावरती राहिल्यात. 5 बॉल मध्ये 9 धावा बनवण्याचा विक्रम आतापर्यंत राकेश यांच्या नावावरती राहिला आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल प्लस त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र प्राप्त होणार आहे. आताच्या 2 धावा, 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा चेंज झाले. 72 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर थोडासा स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. डॉट बॉल येईल जरूर. षटक क्रमांक संपलं जाईल. 6 नंबरचं 6 षटकं संपली. धावफलकावरती धावा तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा.
षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 7 ला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असणार आहे. सतीश यांना देखील आपण पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर पंच कवतील व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आली. अतिरिक्त धावेने धावफलक वाढण्यास मदत होणार आहे. तिकडे मात्र चेक केले जाणार आहे. तिसरे पंच तिकडे मात्र टेक्नॉलॉजीचा वापर करतील. टीव्ही अंपायर तिकडे मात्र कनेक्ट होत आहेत. व्हाईट बॉल इथे मात्र असणार आहे. तिसऱ्या पंचांकडनं हा डिसिजन इथे मात्र येईल. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा वाढलं. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज झाले. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 73 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅट वरती चेंडू आला होता, बॅकवर्डला चेंडू गेला. दरम्यान तिकडे धावा येणार आहेत. आकडे देखील मात्र चेंज होणार आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 74 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. स्वराज्य चषक 2025 मानाची ट्रॉफी इथे मात्र संपन्न होतीये. वाह, काय सुंदर पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू तिकडे सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी हा चौकार. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर इथे पाहिल्या तर वाढल्या जाणार आहेत. व्हाईट बॉल इथे मात्र येईल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे एकाकडनं चुकी झाली, दुसऱ्याकडनं देखील चुकी झाली आणि पाहता पाहता चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी हा चौकार. मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 83 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 83 धावा ज्या मात्र धावफलकावरती. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावरती हे दोन्ही फलंदाज इथे मात्र चांगली बॅटिंग देखील करत आहेत. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 83 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर बॅटिंग चालू आहे, सुंदर गोलंदाजी देखील चालू आहे. प्रेक्षक देखील सामन्यांचा पुरेपूर आनंद घेत आहेत. अलाउंड द कार्पेट पद्धतीचा फटका, चेंडूला मात्र तिकडे फील्ड केलं. दरम्यान त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र पदम पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहे. 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर आलेला असेल, अर्थातच थोडस खराब क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचेल 2 धावेसाठी. आता 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. गुणलेखक इथे चांगलं गुणलेखनाचं काम करतायत. आम्हाला घेऊन जातील तब्बल 86 अंकावरती. 86 धावा धावफलकावरती. 7 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. 7 षटकं संपली. धावफलकावरती धावा आहेत 86 धावा. सुमित ढगे यांना देखील आपण पाहतोय अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत.
कारण 19 बॉल मध्ये त्यांनी 44 धावा या इनिंग मध्ये बनवलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने 10 बॉल मध्ये 18 धावा बनवण्याचा विक्रम राकेश यांच्या नावावरती देखील राहिलेला आहे. सुरुवात होईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती. पुन्हा एकदा गोलंदाज छत्रपती वॉरियर्स, शुभ वॉरियर्स या टीम कडनं तयार असणार आहे. विलास यांना आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्क वरती ऑन स्ट्राइक झोन मध्ये राकेश आहेत, दुसऱ्या बाजूने सुमित ढगे आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये इथे फर्स्ट इनिंग मध्ये किती धावा बनवल्या जाणार याकडे देखील मात्र आता सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. प्रयत्न करावे लागणार आहेत, प्रयत्नशील राहावं लागणार आहे. विलास पुन्हा एकदा तयार, मुख्य पंतांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करेल, तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती राकेश तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर स्वरूपाचा चेंडू देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. मंजिल मिले ना मिले ये तो मुकब्बर की बात है, पर कोशिश भी ना करे तो मैदान के अंदर बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागणार आहेत. यश मिळो किंवा नाही मिळो, परंतु इथे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. यावेळेस इथे मात्र चांगल्या पद्धतीने फटका मात्र घेऊन काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असतील, त्या चेंडूवरती धावा येतील. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर आताची फक्त एकच सिंगल. तब्बल 87 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नायरा 11 समता क्रिकेट क्लब या टीमला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगल्या बॅटिंगच्या माध्यमातून चांगल्या धावा इथे मात्र स्कोरकार्ड वरती लावलेल्या असतील. अजून किती धावा या षटकामध्ये येणार ते पाहणं देखील फार गरजेचं राहील. यावेळेस बॅटची कडा दत्ता पवार सरांकडे चेंडू गेलेला असेल, तिकडे मात्र त्या चेंडूवरती अर्थातच कुठलीही धाव जी मात्र आली नाही. अचूक टप्प्याचा अचूक चेंडू, अर्थातच तिकडे एक धाव या आधीच्या चेंडूवरती होती. इथे मात्र आताचा चेंडू या आधीचा डॉट आला. अजून किती धावा इथे मात्र घेतल्या जाणार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र खेळलेला असेल. पुन्हा एकदा एक सिंगल आली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोठ्या फटक्यासाठी वारंवार अपयश देखील मात्र येत आहे. धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा 88 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अगोदर बाटची कडा, नंतर चेंडूनं पायांचा वेध घेतला. चेंडू तिथे मात्र दत्ता पवार यांच्याकडे जाईल. अर्थातच पुन्हा एकदा त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र प्राप्त झाली. 89 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 89 रन ऑन स्कोर कार्ड. 89 धावा ज्या मात्र धावफलकावरती. काय सुंदर मॅच, काय जबरदस्त मॅच. क्वार्टर फायनल नंबर 2 आज की शाम किसके नाम. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे धावा येणार आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहता पाहता एक तर आली, परंतु दुसरी धाव घेत असताना तिकडे फलंदाज ह्या चेंडूवरती धाव बाद होणार आहेत. विकेट आली. अर्थातच तिकडे मात्र षटक देखील मात्र संपली जाणार आहेत. 8 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या तब्बल 90 धावा विजयासाठी शुभा वॉरियर्स कामशेत मावळ या टीमला बनवाव्या लागणार आहेत. तब्बल 91 धावा 8 षटकांमध्ये. चला आता विनंती असणार आहे कामशेत टीमला, तुम्ही एका लाईनअप मध्ये बाहेर या. डगआउटचा ताबा घ्या, खेळाडू कक्षेचा ताबा घ्या. दुसऱ्या बाजूने नायरा 11 वराळे समता क्रिकेट क्लब या टीमला विनंती असणार आहे एका लाईनअप मध्ये तुम्ही आता खेळपट्टीचा ताबा घ्या.
सुंदर मॅच, जबरदस्त अशी ही मॅच इथे मात्र संपन्न होते. निश्चितच जर पाहिलं तर स्वराज्य चषकाचा हा देखना सोहळा थाटलेला आहे. काल पहिला दिवस, आज दुसरा दिवस, उद्या देखील नव्यानं 4 संघ या खेळपट्टीवरती खेळणार आहेत. या स्वराज्य चषकामध्ये दररोज एक संघाला आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये नेतोय, दाखल करतोय आणि तदनंतर इथे मात्र शेवटच्या दिवशी जे जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत त्या संघादरम्यान सेमी 1, सेमी 2, मेगा फायनल, ग्रँड फिनाली अशा पद्धतीचा फॉर्मॅट इथे मात्र स्वराज्य चषकामध्ये आपण पाहतोय. 8 षटकांची ही मॅच 90 झाल्यात. इथे मात्र 91 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं उर्से नगरीचे माजी उपसरपंच उद्योजक माननीय श्री अविनाश दादा कारके साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आम्ही करतो. कारण जी 2 व्हीलर बाईक आहे त्या 2 व्हीलर बाईकमध्ये त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. चला दुसऱ्या बाजूने विनंती असेल कामचे टीम दत्ता पवार सर अँड कंपनी, तुमचे 2 सलामीचे बॅटर तुम्ही मात्र मैदानावरती पाठवा. पावसाचं वातावरण झालेलं आहे. विनंती असेल वेळ वाचवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. वेळ खूप अनमोल गोष्ट आहे. एकदा का ती वेळ तुमच्या आयुष्यामधनं गेली ना, ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही. आता एक वेळेच्या बाबतीत सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेल आणि थांबेल. एखादं वर्तमानपत्र असतं आणि त्या वर्तमानपत्राची किंमत सकाळच्या सत्रामध्ये किती असते? 5 रुपये. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये तेच वर्तमानपत्र जर विक्रीला काढलं ना, त्याची किंमत किती होते? 5 रुपये प्रति किलो. म्हणजे वेळेचा फरक आहे फक्त. सकाळच्या सत्रामध्ये एका वर्तमानपत्राची किंमत 5 रुपये, सायंकाळी एक गठ्ठा 1 किलोचा 5 रुपये किलोने विकला जातो. हरकत नाही. 90 झाल्यात. 91 धावा विजयासाठी बनवायच्यात. क्वार्टर फायनल नंबर 2 ला आपण पाहतोय. आयोजकांनी एक दिवस का होईना या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली, त्याबद्दल स्वराज्य चषकाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर 90 धावा झालेल्या आहेत. 91 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मावळ तालुक्यातील आमचे समालोचक मित्र सुमित सोनवणे सर या ठिकाणी मायक्रोफोन वरती जॉईन होत आहेत. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आपलं सर्वांचं स्वराज्य चषक 2025 मध्ये या नवीन वर्षातील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उर्से गावातील मावळ तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, मावळचा मिनी वर्ल्ड कप म्हणून ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आम्ही बघतोय ती स्पर्धा म्हणजे स्वराज्य चषक. क्रिकलॅब.इन माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण जगभरामध्ये प्रसारित करतोय. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तमाम प्रेक्षक राजा या स्पर्धेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं मी स्वराज्य चषक या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 2 आपलं सर्वांचं स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्सेच्या वतीने, उर्से ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या क्वार्टर फायनलच्या मॅच कडे. छत्रपती शिवबा वॉरियर्स अर्थात डॉक्टर विश्वजित घोटेकर यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर समता क्रिकेट क्लब वराळे अर्थात नायरा 11 वराळे 90 झालेले आहेत. 91 बनवायचे आहेत. सुमित पवार पहिला बॉल, पहिलाच बॉल होता तिथे इनसाइड एज. दत्ता पवार साठी प्राइज आले. दत्ता पवारने जर इथे नॉट आउट संघाला जिंकून दिले ना, सुधीर भाऊ गव्हाणे साहेबांच्या वतीने दत्ता पवार साठी 2000 रुपयाचा प्राइज असणार आहे. सुमित पवार आणि दत्ता पवार, पवार विरुद्ध पवार आहे. सामना रंगलेला आहे मैदानाच्या आतमध्ये.
सुमितचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन डीपी. पहिलाच बॉल हा ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न तिथे होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मात्र तिथे जाणार आहे आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय संघाची 2 धावेने धावफलक मात्र आपण बघतोय पुढे सरकणार नाही. स्वराज्य चषक प्रेक्षक राजाची मात्र पावलं आता या मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. 91 धावा ज्या मात्र बढवायच्या आहेत. नारायण साबळे आणि दत्ता पवार ही जोडी आहे. सुमित पवार दत्ता पवार या खेळाडूंनी मात्र या मैदानावरती अर्धशतक आपली पूर्ण केली आहेत. आज या मैदानावरती आम्ही शतक देखील बघितलं. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस. सुमित पवार स्ट्राइक ऑन दत्ता पवार. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू पण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न उमेश कदम चेंडूवरती पोहोचलेत. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये जर आपण बघितले गेले तर एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीयेत. 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा आहेत. आज लढावं लागणार आहे कामशेत संघाला. नारायण साबळे स्ट्राइक तयार. ओहो यावेळेस लेग कटर चेंडू पडला गुडले स्पॉट वरती. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. सुमित पवार अक्षर रिप्ले मध्ये आपण बघूयात पुण्याच्या स्क्रीन वरती. अगदी चेंडू वरती शेवटच्या लास्ट मुवमेंटला बॅकअप हँड गोलंदाजी आपण बघतोय सुमित पवारची. डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकर नारायण. कोलवा टप्प्याचा बॉल होता. लंदी कार्पेट मिड ऑन मध्ये चेंडू तिथे अडवला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाणार आहे. सिंगल 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा आहेत. निसर्गाची सौंदर्य खान म्हटलं की मावळ तालुका. इतिहासाची साक्ष देणारा तालुका म्हटलं की मावळ तालुका. आज त्या तालुक्यामध्ये रंगलेला क्रिकेटचा देखणा सोहळा आपण इथे मैदानामध्ये बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे सुमित पवार. यावेळेस फ्लोरफुल टॉस गॅप मध्ये चेंडू मात्र खेळलाय. फक्त दिशा दिली. बीच में से मिली दरार उसमें से ढूंढ ले रन 4 चौकार. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला षटक क्रमांक संपलं जाणार आहे ते पहिलं. स्क्रीन वरती आपण बघतोय आमचा प्रेक्षक राजा. या क्रिकेटच्या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप का म्हटलं जातं ना तर इथला प्रेक्षक राजा ही क्रिकेटची स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतो आणि या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम मात्र आमचे दोन्ही कॅमेरामॅन चांगल्या प्रकारचं काम करतायत इथे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय ते सन्माननीय सोमनाथजी दामणकर नगरीचे उद्योजक त्यांचं देखील शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आधारबळ सन्माननीय उर्से गावचे माजी उपसरपंच असंख्य युवकांचे आधारस्तंभ एक युवा हृदय सम्राट अविनाश दादा कारके आमचं देखील आपण पाहतोय आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. मान्यवरांचं स्वागत आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विशाल मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती ते येणार आहे. व्हेरिएशन ही मात्र विशालची ओळख राहिली आहे. राऊंड द विकेट विशाल तयार. आडव्या बॅटने मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. 7 द्यावी लागणार आहे खऱ्या अर्थाने. या मैदानावरती आपण बघितलंय सकाळी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही बघितलं की 100 ही जास्तीत जास्त मात्र धावा पूर्ण होताना बघितलेले आहेत. 123 झालेले आहेत या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे या मैदानावरती धावा होतात हे मात्र विसरून जमणार नाही. फक्त संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो संयम या दोन्ही फलंदाजांना दाखवावा लागेल. विशाल तयार आहे. स्ट्रायकर नारायण साबळे. यावेळेस नारायणच्या स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार रन. आपण म्हणतो ना संयम फार महत्वाचा आहे.
इथे मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंना संयम तर दाखवायचा आहे, कारण हे दोन्ही खेळाडू जर शेवटपर्यंत उभे राहिले ना तर या दोन्ही खेळाडूंसाठी मॅच अवघड नाहीये. दत्ता पवार आहे, दुसऱ्या बाजूला नारायण साबळे देखील साथ द्यावी लागणार आहे. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती 15 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल, पुन्हा एकदा राऊंड द विकेट. स्ट्राइक ऑन नारायण साबळे. हाफ ट्रॅकर बॉल होता, स्क्वेअर लेगला चेंडू मात्र तिथे खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक राहतील फार दूरवरती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 4 धावा. इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो, या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत ते 19 धावा च्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा विशाल. स्ट्राइक ऑन इथे मैदानाच्या मध्ये बघतोय नारायण साबळे. हाफ ट्रॅकर बॉल होता, आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. अगदी गुडले स्पॉट आणि त्याच्यात थोडासा मागे ठेवलेला चेंडू होता. लेग कटरचा आपण पाहतो यावेळेस वापर केला विशालने. डॉट बॉल इथे मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय थोडेसे सरप्राईज राहिले नारायण साबळे. चेहऱ्यावरती स्मित हस्य देखील बघायला मिळालं. स्कोर कार्ड वरती 19. गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल. यावेळेस बॅटचा फेस फक्त ओपन केलाय. पुढे टाकलेला चेंडू, चेंडू चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. ते आपण पाहिले तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो, या चौकाराच्या मदतीने क्लास दाखवलं यावेळेस नारायण साबळेने. नारायण साबळे इथे मात्र सांगतोय की मी फक्त ऑन साइडला चांगले स्ट्रोक खेळत नाही, माझ्याकडे कव्हरचेस देखील चांगले स्ट्रोक आहेत. आता मात्र दूरवरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाही नारायण साबळे. चेंडूला पुन्हा एकदा वळवलं विशालने. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मग बघणार आहोत. अगदी वाईड लाईन धरून टाकलेला चेंडू इन कटर बघायला मिळाला. डॉट बॉल मैदानामध्ये आलेला आहे. संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेल. तुमच्याकडे निर्धारित वेळ आपण दिलेला आहे आणि निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 8 षटकं पूर्ण करायची आहेत. ओके, व्यासपीठावरती आपण पाहिलं गेलं तर उद्या प्रशांतजी खेडकर साहेब देखील उद्या मात्र आपल्याला या मैदानावरती खेळताना बघायला मिळणार आहेत आणि आज स्पेशल मात्र त्यांनी वेळ या मैदानाचा आढावा घेण्यासाठी ते आलेले आहेत. संयम आपण म्हणतो ना फार महत्वाचा आहे. तुमचं टेम्परमेंट फार महत्वाचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले ते घेतलाय. संयमाबद्दल आपण चर्चा केली तर निश्चितप्रमाणे एकदा लोहार दादाकडे विचारणा केली. लोहार दादाला विचारलं, लोहार दादा आतापर्यंत तुमच्याकडे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हातोडे किती वापरलेले आहेत? तो म्हटलं आतापर्यंत मी जेव्हापासून माझं काम सुरू केलं तेव्हापासून हजारो हातोडे माझ्याकडून तुटलेले आहेत. त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुमची जी आयरन आहे त्या आयरनला किती वर्ष झालेले आहेत, किती तुटलेले आहेत? त्याने एकच उत्तर सांगितलं, माझ्या पिढ्यानपिढी मात्र ती आयरन एकच आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की जो घाव घालतो ना तो तुटतो, जो संयमाने राहतो तो टिकतो. संयम फार महत्वाचा आहे. सुमित पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो मैदानात येणार आहेत. स्ट्राइक ऑन दत्ता पवार आहे. नारायणने ते आपला गिअर चेंज केलेला आहे आणि दत्ताला देखील माहिती आहे ते मॅच ही महत्वाची आहे, कारण ही मानाची स्पर्धा आहे. परंतु दत्ता पवार ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी. षटकार आलेला आहे. 6 रन. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता पवारच्या बॅट मधून आलेला षटकार आहे.
एका बाजूला सुमित पवार, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. दत्ता पवार डीपी यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय. अगदी मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस निश्चितपणे पंचाकडे थोडीशी मागणी तिथे केली जातीये आणि मैदानामध्ये आपण जर बघितलं गेलं पवार आपण पाहतोय चेंडू मात्र सोडून देतोय. डॉट बॉल इथे मैदानात येताना आपल्याला बघायला मिळाला. पुण्याचा दत्ता डीपी खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघतोय थोडासा चाचपडत खेळण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आता मैदानाच्या मध्ये इथे बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती 29 धावा आहेत. 29 रन. सुमित पवार देखील सांगतोय एक तेरी तो एक मेरी. एक षटकर तू माझ्यावरती खेळल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकण्याची ताकद माझ्याकडे देखील आहे. कोलवटप्याचा बॉल खोदून काढला तिथे अगदी सावधरित्या. ओहो हो चेंडू हातामध्ये आला नाही तिथे आणि त्याचे परिणाम काय झाले तो हो देवाकडे मी एक डोळा मागितला देवाने मला 2 दिले. जिथे एक धाव घेणं अवघड होतं ना तिथे 3 धावा आलेल्या आहेत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर मैदानात पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 32 रन 32 धावा ज्या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण इथे मैदानामध्ये बघतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता मनगडाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न दत्ता पवारने केला आणि तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे मध्ये बघायचंय झेल झालाय. उमेश कदम आहे चेंडूच्या खाली टिपलाय झेल. षटकच्या कव्हर मध्ये पहिली विकेट. आमची विद्या चोरून नेतो खोटे मानभाव ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. आणि आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळतीये 32 धावा धावफलकावरती आहेत. सतीश बदाले मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे दाखल होणार आहेत. दत्ता पवार सुमित पवारने करामत केली आहे. सुमित पवारने जर आपण पाहिले गेले तर यश मिळवून दिलंय. नारायण साबळेची मोठी विकेट तो घेण्यामध्ये यशस्वी राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस दत्ता नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइक ऑन सतीश. सुमित पवारचा पुढचा बॉल. स्वराज्य चषक आज मात्र निश्चितपणे कालचा दिवस आम्ही बघितला. या मैदानावरती कालचा दिवस गाजवणारा संघ धर्मवीर प्रतिष्ठान भाजे अर्थात सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने मात्र कालचा दिवस गाजवला. कालचा प्लेअर ऑफ द डे ऋषिकेश जाधव सीसीएल लोणावळ्याचा संघाचा खेळाडू ठरला. प्लेअर ऑफ द डे किताबासाठी देखील आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्टची एक ब्रँडेड बॅट आहे त्याचबरोबर एक ब्रँडेड कॅप देखील आहे. षटक क्रमांक आपण बघायचं संपलं जाणार आहे. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 चेंडू शिल्लक आहेत 59 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 30 चेंडू 59 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. प्रयत्न दोन्ही संघांना करायचे आहेत कारण संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आम्हाला प्रयत्न करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा उमेश कदम हा फिरकीचा जादूगर. सध्या जर आपण पाहिलं तर मावळ तालुक्याच्या संघांना रिप्रेझेंट करणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. एका बाजूला उमेश कदम दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. 2016-2017 आपण पाहिले गेले तर एकाच संघामध्ये त्यावेळेस मात्र लीगचा फॉर्मॅट आणि TTPL तळेगाव प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब मिळवला आणि त्यानंतर उमेश कदम हे नाव प्रकाश जोतामध्ये आलं.
पहिलाच बॉल फुल टॉस, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, षटकार है 6 रन। थँक्यू डीजे। यावेळेस आपण पाहतोय ते मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या षटकाराने आपण पाहतोय ती फुल टॉस चेंडू होता आणि असं म्हणतात ना, योग्य वेळी योग्य उत्तर दिले ते दत्ता पवारने। उमेश कदम पुन्हा तयार असतील ओव्हर द विकेट। यावेळेस कट केला बॉलला, पॉईंटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय, 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत। या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40 धावा। संघर्षाला तर मात्र आपण पाहतोय सुरुवात केली आहे आणि मला वाटतं इथून तिथे जो मधला पोल आहे तिथे चेंडू आहे, इथून दिसतोय। यस, भेटला इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संघाची धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय 40 धावाच्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत। बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं उमेश कदम आहे, प्रयत्न तो दोन्ही संघांना इथे करायचे आहेत। जो संघ जिंकणार आहे तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे, पराभूत संघाला परतावा लागेल। यावेळेस मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू चाललाय इथे, खेळाडूला दिलाय गुंगारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला, या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 44 धावा, 44 रन, 27 चेंडू, 47 अजून बनवायचे आहेत, 27 गेंदे और जीतने के लिए अभी भी 47 रनों की जरूरत। उमेश कदम तैयार है, स्ट्राइकर दत्ता पवार, आक्रमण तो मात्र दत्ता पवार ने चढ़वलेलं आहे। दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, आज की शाम किसके है नाम। हा ट्रॅकर बॉल अगदी आडव्या बॅटने मात्र चेंडू खेळलाय, डीप पॉइंटला चेंडू खेळाडू आहे तिथे, चेंडूला कव्हर करतील भावेश, चेंडूला तिथे अडवतायत, 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये येतील, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत 45 धावा। दत्ता पवारला माहिती आहे उमेश कदमच्या या गोलंदाजीच्या मध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या ना त्या धावा आलेल्या आहेत, इथे फक्त खेळायचं नाहीये, स्वतःची विकेट देखील सेव्ह करून खेळायचं आहे। ओहो, यावेळेस अगदी बाहेर व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला आणि रिव्हची मागणी केली। यावेळेस व्हाईट साठी आपण पाहतोय रिव्ह, टीव्ही अंपायर अनिल माळी सर आपण पाहतोय याच्यामध्ये थोडेसे बिझी होतील। स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं की हा डिसिजन फार महत्त्वाचा असणार आहे, कारण प्रत्येकाला माहिती एका एका चेंडूची किंमत काय आहे। फेअर डिलिव्हरी, रिव्ह सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी कळवलाय, डॉट बॉल इथे मैदानामध्ये असणार आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा बघायचं आहे, उमेश कदमची एक वेगळी खासियत राहिली आहे, इन कटर बॉल, बॉलर तयार आहे उमेश कदम, कोलवट टप्प्याचा बॉल, आता मात्र वेग होता या चेंडू मध्ये, प्रॉपर मिडल चेंडू मात्र तिथे होऊ शकला नाही। 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये आता येणार आहे, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा, ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत। आणि शेवटचे आपण पाहतो तर मैदानामध्ये 24 चेंडूंचा इथे खेळ जो शिल्लक आहे, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही मात्र 45 धावा, ज्या जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत। 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 45 रनों की जरूरत। ये मैच है,
मावळचा मिनी वर्ल्ड कप म्हणून मात्र आपण स्वराज्य चषकाकडे का पाहतो? इथलं या स्पर्धेचं देखणं आयोजन, प्रेक्षक राजाची अलर्ट गर्दी, दर्दी प्रेक्षक आज मात्र इथे गर्दी करतोय. सुदेश उर्फ गुड्डू, या खेळाडूच्या बोटाची जादू आपण सतत बघितलेली आहे. आज बघायचंय तो खेळ पुन्हा एकदा इथे सुदेश कडून आम्हाला मैदानामध्ये बघायला मिळणार का? बॉलिंग ट्रॅक पर्यंत आपण इथे मैदानामध्ये बघूयात. सुदेश तयार, स्ट्राइक ऑन सतीश बथाले एसबी. ओ यावेळेस आउट कटर, व्हाईट बॉल इथे मात्र आपण बघतोय पंचाने कळवलेला आहे. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. अतिरिक्त धावेने संघाचा वाढतं धाफलक 47 धावा धाफलकावरती आहे. दत्ता पवार 11 चेंडू खेळला, 29 धावा त्याने मात्र बनवल्यात. सतीश 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मध्ये 1 धाव त्याने बनवली. सतीशला साथ द्यावी लागणार दत्ता पवारला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, घर 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 फिरणारा चेंडू, डॉट बॉल इथे आलाय. सुदेशला माहिती आहे काय वळवलाय चेंडूला सुदेशने. पुन्हा एकदा फार मोठी अपील जरूर तिथे केली आहे. आणि एलबी साठी आपण इथे रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. लेग बायच्या रूपाने आलेली सिंगल आहे. 1 धावे ते मैदानाच्या मध्ये घेतले जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धाफलक आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. त्या अक्षर रिप्ले मध्ये आपल्याला बघायचं आहे. स्कोर कार्ड वरती 48 धावा. बॉलर तयार मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा ते बदल केला जाणार आहे. वेळ वाचवायचा असं म्हणतो ना, वेळ या जगामध्ये तुमच्यासाठी सर्व काही थांबेल परंतु वेळ कधी थांबणार नाही. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूची होईल फेकी, अचूक फेकी यावेळेस मात्र मैदानामध्ये बघायला मिळाली. सुमित पवार तिथे मात्र चेंडू अडवतोय. संघाची धावसंख्या आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेला तर एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलर तयार सुदेश. ओ यावेळी चेंडू सोडून दिलाय ऑस्ट्रोनच्या अगदी बाहेर. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. हे अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय. छत्रपती शिवा वॉरियर्स कामचे संघाची धावसंख्या ती 50 धावा. अर्धशतक पूर्ण झालेले. लोअर फुल टॉस पिक केलाय. बॉलला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कोई नाही मौका, सीधा चौका फॉर रन. थँक्यू डीजे. आणि इथे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष दोन्ही संघांचा इथे सुरू आहे. म्हणतात ना, बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे है, जीत के लिए बिना संघर्ष शुरुआत नहीं होती. आणि ती सुरुवातीने मात्र दोन्ही संघांकडून झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र समीकरण आपण थोडंसं बघूयात. 20 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. 37 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. चेंडू आणण्यासाठी वाट पाहू नका, मॅच स्टार्ट करायची आहे. मैदानाच्या मध्ये बघायचंय पुन्हा एकदा मॅच बॉल आलेला आहे तिथे. मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा 20 चेंडू 37 अजून बनवायचे आहेत. स्ट्राइक ऑन तयार. सतीशच्या बॅट मधून आलेला चौकार आहे. यावेळेस अगदी शेवटपर्यंत मात्र वेट अँड वॉचची भूमिका राहिली. बॅकफुटला जात मात्र चेंडू खेळून काढलाय. सतीशने एक सिंगल मिड विकेटला पण पाहतो खेळलेला चेंडू. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 55 धावा आहेत. 55 रन. 55 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुदेश अगदी 2-3 पावलाचा रनअप. यावेळेस मैदानामध्ये पुन्हा त्या बघायचे पॉइंट मध्ये. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. इथे
भावेश तुमकर या उभरत्या खेळाडूचं काय जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपण बघणार आहोत. हा उभरता स्टार आहे. स्क्वेअर कटचा फटका होता. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूने वळण घेतलं परंतु एफर्ट्स दाखवले भावेशने. मला वाटतं माऊली आहे तिथे मैदानात बघायचंय. ऍक्शन रिप्ले मात्र वारंवार ते दाखवलं जाईल. एफर्ट्स संघासाठी चौकार वाचवला यावेळेस. मैदानात बघायचंय समीकरणाकडे मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. समीकरण असेल आता शेवटचे 18 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण है. 18 गेंदे और जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत. 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टीम मीटिंग आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते परंतु इथे मैदानात दोन्ही संघांना इथे लढावं लागणार आहे. प्रत्येकाची सुरुवात आपण म्हणतो ना संघर्षातून होते. आणि ज्याचा संघर्ष मोठाडा इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले तर यशही तेवढंच मोठं त्याला मिळतं. प्रेक्षकाची आपण पाहतोय गर्दी तर ती प्रेक्षक आज गर्दी करतायत. 18 चेंडू 36 इथे बनवायचे आहेत. बोला 8 षटकाची मॅच आहे. डीपी सर 2 मिनिटं आपण वेळ घेऊ. चर्चा करू आपण या विषयावरती. काय हरकत नाही. पण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो ना माणसाच्या कधी कधी माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही. मॅच सुरू करायची तर मैदानामध्ये पुन्हा आता जायचं. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण 18 चेंडूंचा आता खेळ जो शिल्लक आहे. आमचा प्रेक्षक राजा आणि पाहिले गेले तर रुसे गावातील सर्व जुने जाणते आज जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. उमेश कदम स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये आपण बघायचं आहे. सतीश बधाले यावेळेस मोठा सोबती खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू एक सिंगल इथे मात्र मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. उमेश कदम आणि दत्ता पवार चांगला पॅटल आपल्याला ते मैदानामध्ये बघायला मिळेल. कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले गेले तर मावळचं क्रिकेट महाराष्ट्रभर मात्र गाजवत आहेत आपल्या खेळाने. एक गोलंदाजीने गाजवतोय एक फलंदाजीने गाजवतोय. एका बाजूला दत्ता पवार तर दुसऱ्या बाजूला उमेश कदम. मैदानाच्या मध्ये पुन्हा बघायचं यावेळेस स्ट्राईक अंत असेल दत्ता पवार. डीपी डबल पॉवर आतापर्यंत दत्ता पवारने दाखवली इथे. उमेश कदम तयार. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पडला गर 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 दिशा बदलली. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जिंदगी के साथ जिंदगी के बाद ये लगा चौका. इथे आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग दत्ता पवारची आपल्याला बघायला मिळेल. स्क्वेअर कटचा चौकार मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. उमेश कदम पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस उजव्या हाताने मारा करतोय डीपी आणि डीपीने डबल पॉवर दाखवली आहे. सडक पे कडक आहे बेधडक ठोकलाय षटका झेरन. Stab. आलाय चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानामध्ये सुरू झालेली आहे. दत्ता पवार पवार इज पॉवर
आणि ती पॉवर दत्ता पवारने दाखवली आहे. लढतोय दत्ता पवार एका बाजूने. उमेश कदम तयार. पुण्याचा उजव्या हाताने पुण्याचा खोलबटप्याचा बॉल होता, खोदून काढलाय तिथे मिड विकेटला चेंडू. हसते हसते कट जाय रस्ते. स्वराज्य चषकाचा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू टीजे. यावेळेस आपण पाहतोय चांगली बॅटिंग दत्ता पवारची मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दत्ता पवारला माहिती आहे ठेच लागली म्हणून माणूस संपत नाही. शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. एक पराभव काय आला परंतु त्यानंतर कमबॅक केले दत्ता पवारने आणि नक्कीच इथे एकदा गोलंदाजाने रनअप स्टार्ट केला आणि खेळाडू मात्र तिथे स्वतःची जागा बदलली. 70 धावा आहेत, 14 गेंदे और जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत. 14 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. श्रीकांतजी बिराजदार, त्याचबरोबर सुभाषजी डांगे, कुणालजी सिंदकर, रोहितजी साळुंके, सत्यवान साळुंके या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. उमेश कदम तयार. यावेळेस खडक आहे, स्टेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. षटकार छेडन. थँक्यू दत्ता पवार साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या दत्ता पवारने. व्हॉट अ बॅटिंग मॅन फ्रॉम दत्ता पवार. मॅच जिंकून दिली ना दत्ता पवारने. तर किरणजी येवले यांच्या वतीने मात्र 5000 रुपयाचा प्राइज असणार. दत्ता 500 रुपयाचा प्राइज आहे दत्ता पवारला. बॉलर तयार उमेश. ओहो यावेळेस लिडिंग एज मला वाटतं होती तिथे, परंतु कुठल्याही प्रकारचा आपण पाहिलं तर धोका नसणार आहे. 18 चेंडू 51 धावा बनवल्या दत्ता पवारने. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 77 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 14 बनवायचे आहेत. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत. 12 चेंडू 14, 91 बनवायचे आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मैदानामध्ये जबरदस्त आज या स्पर्धेतील दुसरं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय दत्ता पवार. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचं यावेळेस सुदेशच्या हातामध्ये मात्र चेंडू ते सोपवलेला आहे. दत्ता पवारला माहिती आहे आणि लढतोय दत्ता पवार. लोअर फुल टॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर छेडन. थँक्यू. यावेळेस भैरनाथ उद्योग समूहाचे साऊंड सिस्टीम आहे त्या साऊंड सिस्टीम वरती जर दत्ता पवारने षटकार खेळला ना तर किरणजी येवले यांच्या वतीने 1111 रुपयाचा प्राइज आहे. मच्छिंद्रभाऊ मोहिते यांच्या वतीने दत्ता पवार साठी 1000 रुपयाचा प्राइज. 11 चेंडू 8 बनवायचे आहेत. यावेळेस उडवलाय बॉल आसमानी टोला और यह है बंगाली रसगुल्ला. षटकार छेडन. काय स्ट्रोक खेळलाय दत्ता पवारने. दत्ता पवारला कोणी चॅलेंज करू नये. हा डीपी आहे आणि सामना संपवलाय या षटकाराने. दत्ता पवार व्हाट अ बैटिंग. दर्शकों से विनती है अगर दत्ता पवार की बैटिंग आपको पसंद आई है ना तो एक बार जोरदार तालियां हो जाए. काय बैटिंग केली दत्ता पवारने.
इटली आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही इटली आपली मॅच रंगली. उद्या मात्र होणारे सामने त्या उद्या सर्व संघाने अगदी वेळेमध्ये आपण उपस्थित राहायचंय. उद्याची पहिली मॅच तर नॉटीबाई चिंचोली विरुद्ध तासोबाई क्रिकेट क्लब कल्लाट या संघाची उद्या होणारी पहिली मॅच. दुसरी मॅच स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे विरुद्ध सुपरस्टार 11 तळेगाव या संघांमध्ये उद्याची मॅच होणार आहे. तर दोन्ही टीम्स विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण प्लेअर ऑफ द डे हा किताब देणार आहोत. या ठिकाणी उरसेगावचे माजी उपसरपंच अविनाश दादा कारके त्याचबरोबर मनसूरभाई पठाण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्याचबरोबर SP धामणकर आता आमचे संदीप भाऊ धामणकर